तर ना ह्यो खाली रस्ता इकडनं पूर्ण गावा, इकडे गावा, इकडे खाली गाव आणि इकडनं ना हे बघा इकडे पायवाडी आणि इकडे वर शाळा. तर मित्रांनो ही एक इमारत आणि ही दुसरी इमारत आहे. इकडे पहिली तर दुसरी वर्ग बसायचो आणि इकडे ना तिसरी ते चौथीच वर्ग बसायचो. आता चारही वर्ग ना ह्याच इमारतीत बसतात कारण पटसंख्या वगैरे कमी आहे मुलांची. आणि हा पहिली ते दुसरीपर्यंतच वर्ग आमच्या टाईमला इकडे असायचो. आता पूर्ण वर्ग ना पहिली ते चौथीपर्यंतच इकडे बसता कारण आता मुलं वगैरे ना पूर्ण कमी आहेत. 4 ते 5 मुलं पूर्ण या शाळेत असत. सध्या मे महिन्याची सुट्टी आहे त्याच्यामुळे ना शाळा बंद आहे, सुट्टी आहे शाळेत. आम्ही जेवणा वगैरे ना इकडे बसायचो, वरांडा होतो तर इकडे ना अशी लाईनमध्ये आम्ही जेवणा वगैरे बसायचो. इकडे अशी मुख्याध्यापकांचं कार्यालय वगैरे सगळा इकडेच होता. तर इकडे पंचांग वगैरे सगळा लिहिलेला बघा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरपाल, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. तर इकडे आम्ही ना क्रिकेट खेळायचो. तिकडे बॅटिंग, इकडनं बॉलिंग आणि इकडे खाली ना 6 असायची. तर बॉल इकडे ना पूर्ण जंगल होतं तेव्हा इकडे बॉल जाऊन हरवायचो. आणि खेळण्यासाठी ना असा ह्या ग्राउंड आहे बघा. आमच्या टाईमला पण असंच होतं, सेम होतं, काही एक फरक नाही होतो. आणि ह्यो ध्वजस्तंभ जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी मे असायचो ना तेव्हा सगळेजण इकडे असे म्हणजे आपण राष्ट्रगीत वगैरे म्हणतो ना त्यासाठी इकडे लाईनमध्ये उभे राहायचे. तर ह्यो बघा ह्यो आता जेवणासाठी ना अशी खोली केलेली आहे. आमच्या टाईमला ना इकडे होती अशी चुट्टा घालून जी आपण पडवी म्हणतो ना ती इकडे होती. या भिंतीपासून इकडे खाली केलेली होती. इकडे जेवण वगैरे सगळं करायचे. यांका आता इकडे वॉश बेसिन वगैरे दिलेला. तर आम्ही आता ताटा वगैरे जेवणाची दुगना खाई जायचो. मी तुम्हाला दाखवतोय. तर ही बघा ही टाकी होती आमच्या टाईमला आणि इकडे नळ लावले होते. इकडे आम्ही ताटा वगैरे धुवून यायचो. आता या बंद केल्याने. आणि शाळेच्या समोर ना असं या माडाची झाडा किंवा पावसाळ्यात झाडं वगैरे लावायचो उपक्रम असायचो ना तेव्हा आम्ही इकडे झाडं वगैरे लावायचो. किंवा उन्हाळ्यात ना पाण्यासाठी ना इकडनं असा इकडे खाली होळा पाण्याचं तर इकडे वर ना पुढे ना बंधारा घालून असं पाणी यायचं. इकडनं पाण्यासाठी ना पाट कसं केलेलं होतं आणि तर पूर्ण पाणी या बागात वगैरे लावायचा. इकडे माडाची झाडं वगैरे असत बघा. तर मी जेव्हा या शाळेत होते ना तो मी होते 2006 ते 2010पर्यंत 4 वर्ष. कारण ही ना पहिली ते चौथीपर्यंतची शाळा. तर इकडे तिसरी ते चौथी वर्ग ना इकडे असायचो. आणि इकडेच आमच्या टाईमला सरस्वती पूजन वगैरे ना ह्या वर्गात ह्या इमारतीत केला जायचा. इकडे आतमध्ये वगैरे लॉग आणि आता सध्या ना कोण नाही. ही इमारत आता म्हणजे वरचा छप्पर वगैरे बघा पडण्याच्या मार्गावर इलेली आहे. आणि इकडे बघा आपली महाराष्ट्र जिल्हे वगैरे आहेत ना ते संपूर्ण इकडे नकाशा दिलेलो आहे. आपले महाराष्ट्र राज्य म्हणजे जेवढे जिल्हे आहेत आपलं सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा म्हणजे जेवढे आहेत ना तेवढेच नकाशे इकडे काढलेले होतो. हे आमच्या आधीपासून होतो. आम्ही शाळेत होतो ना त्याच्या आधीपासून होतो. इकडे असे सुविचार वगैरे असे लिहिलेले होते. आतमध्ये पण ह्या टाईपमध्ये असे सुविचार वगैरे लिहिलेले आहेत. तर मित्रांनो ह्याचं छप्पर वगैरे बघा ह्याचा कोसळलेला तुमका आता ना थोडा ना आतमधून शाळा दाखवत आहे. म्हणजे तुमका दाखवत आहे आपल्या टाईमला कशी होती शाळा ही आणि आता बघा पटसंख्या अभावी ना ह्या शाळेची कशी अवस्था झालेली आहे मी तुम्हाला दाखवत आहे. ही खिडकी वगैरे बघा सगळा तुटलेला. इकडचं वापर वर्गाचं कोणच आता करत नाही. आणि आतमध्ये बघा ही बघा ही आतमधली ना खरी परिस्थिती आहे जी पटसंख्येमुळे मुलं नाही असत वर्ग बंद झालो आणि पूर्ण वर्गाचं नाव असो बघा. म्हणजे शब्द पण या बोला अपुऱ्यात. आपल्या टाईमला ही शाळा कशी होती आणि आता बघा कशी आहे. ह्या बघा वरून पण बघितलं ना तर पूर्ण छप्पर वगैरे कोसळलेला. तर ही बऱ्याच शाळांची आताची परिस्थिती असलेली पटसंख्या अभावी. या बघा बँच वगैरे सगळे तसेच. हे बघा इकडे ना हे ना जो समोर तुम्हाला दिसतं इकडे सरस्वती पूजन वगैरे व्हायचं आमच्या टाईमला. आणि आता ही वर्गाची पूर्ण परिस्थिती अशी आहे एकंदरीत.
हे बघा, हे पण असत तशा ह्याच्यात काय बदल वगैरे जाऊ नाही.